म्हात्रे. सभापती महोदय, या प्रश्नातच मंत्री महोदयाने एक घोषणा केली आहे, त्याकरता त्यांचे मी एका मिनिटात आभार मानतो की महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे शाळा होत्या त्यांना 14 ऑक्टोबर 2024ला अनुदान देण्यासंदर्भात, अंशतः अनुदानित शाळा होत्या, त्रुटीपूर्तता होत्या, अघोषित शाळा होत्या, यांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने GR काढला होता आणि त्या संदर्भामध्ये आझाद मैदान आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनकर्त्यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये बोलवलं होतं आणि आश्वासन दिलं होतं की अधिवेशन संपण्यापूर्वी तुमचा अनुदानाचा निधी मी तुम्हाला देतो. त्यानुसार काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 970 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री दादाजी भुसे, आपले मंत्री पंकजी भोयर साहेब आणि आपले ज्यांनी मध्यस्थी केले होते ते गिरीजी महाजन साहेब, सर्व शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले होते. आपल्या सर्वांचे आभार मी या ठिकाणी मानतो आणि माननीय पदवीधर शिक्षक सगळे आमदार होते त्यांचे आभार मानतो. आणि जो निधी उपलब्ध करून दिला, बघा ज्या ज्या वेळेला महायुतीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या वेळेला हा निधी मिळाला आहे. मी त्याबद्दल शासनाचे आभार, अभिनंदन करतो आणि याविषयी शासनाने निवेदन करावे अशी विनंती करतो.